हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं आणि फक्त तुमचं आणि खरंच खरंच तुम्हाला म्हणतोय, अरे स्वतःकडे पहा, सिरियस नका होऊ, पहा म्हणतो फक्त तुमचं स्वागत करतोय परत एकदा. ओके ओके, जास्त बडबड न करता आपण काय पाहिलं होतं पहा, 2014, 15 आणि 16 काय पाहिलं होतं. इथिक्स पेपर मी पाहिला होता, त्याचा इथिक्स पेपरचं विश्लेषण केलं होतं पहा. त्याचबरोबर आपण SCGB सुरू केली होती, तर ती बी तुम्ही पाहिली असेल. तर मग आता टॉपिकचा जर विचार केला तर 2014 आणि 15 आणि 16 या तिन्ही पेपरचं आपण विश्लेषण केलेलं आहे पहा. जसं जमेल तसं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 14, 15 आणि 16 हे जर पेपर तुम्ही व्यवस्थित पाहिला असाल तर तुम्हाला हळूहळू आता फरक जाणवू लागतो. ओके ठीक आहे, तर जास्त काही न बोलता मी पुढे जातो पहा, कारण तुम्ही म्हणता ना की मुद्द्याचं बोला, फायद्याचं बोला, खरं आहे ते पण. ओके, तर मग येऊया टॉपिककडे आपला. तर पुढे जाण्याच्या अगोदर एक गोष्ट एक फक्त बरं का, ती कोणती पहा, की विचार विचाराला प्रवृत्त करतो. काय म्हणतो पहा, विचार विचाराला प्रवृत्त करतो, शांती शांतीला प्रवृत्त करते, संघर्ष काय करतो मग, बुद्धी काय करते मग, आनंद काय करतो मग, भावना काय करते. पहा हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही फक्त विचार करत राहा, पेपर ऑटोमॅटिक सोपा होत जातो. ओके, चला चला आता आपण आपल्या ह्याच्या पेपरपाशी हो. पहिला प्रश्न काय म्हणतो पहा, कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट इन द पब्लिक सेक्टर अरायजेस व्हेन टेकिंग प्रायोरिटी वन अबोव द अदर. आता याच्यात बोलण्याच्या अगोदर पहा, हा जो काही शब्द आहे पहिला कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, हा बार बार आलेला आहे पहा. परत एकदा म्हणतो, बार बार आलेला आहे. वाटलंच तर ज्यांनी पाहिला नसेल पेपर त्यांनी प्लीज जाणीवपूर्वक पहा, कारण अभ्यास कसा करायचं हे तेव्हाच कळतं. 14, 15, 16 तुम्हाला हा शब्द पाहायला भेटतो, कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. तर मराठीमध्ये काय म्हणतो पहा, सार्वजनिक क्षेत्रामध्ये हितसंवादाचा संघर्ष तेव्हा उद्भवतो जेव्हा खालील एकमेकाच्या बाबतीत प्राधान्य द्यावं लागते, है ना. म्हणजे उदाहरणामध्ये पहा, सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता, तर तिथं काम करत असताना काही असं हितसंबंधाचा भाग उद्भवतो, तर ते खालील गोष्टीनुसार प्राधान्य म्हणजे ते उदाहरणामध्ये पहा, की सार्वजनिक हित करायचं का वैयक्तिक हित करायचं, है ना. म्हणजे अधिकृत कर्तव्य करायचं, ऑफिशियल ड्युटी पाळायची का सार्वजनिक हित बाळगायचं. तर ते प्रश्न विचारते पहा, तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला आहे ना, हित संघर्षामध्ये कोणतं योग्य आहे, सार्वजनिक हित योग्य आहे का वैयक्तिक हित वेगळा योग्य आहे, है ना. कर्तव्य योग्य आहे का सार्वजनिक हित, असं असं तुम्हाला विचारलं याच्यामध्ये. तर हे ते काय म्हणते, हाऊ कॅन धिस कन्फ्लिक्ट इन द ॲडमिनिस्ट्रेशन टू बी रिझॉल्व, डिस्क्राईब विथ एक्झाम्पल. प्रशासनातील हा संघर्ष कसा मिटणार, उदाहरणासह वर्णन करा. ठीक आहे, तर हे तुम्हाला कळलं पाहिजे पहा, की कोणतं अगोदर येतं आणि कोणतं नंतर येतं, है ना. आता वैयक्तिक हित अगोदर येतं का, विचार करा. सार्वजनिक हित अगोदर येतं का, विचार करा. अधिकृत कर्तव्य ऑफिशियल ड्युटी अगोदर येते का, विचार करा पहा. म्हणजे कोण अगोदर येतं याच्यावर जर तुम्ही विचार केला तर मग तुम्हाला उत्तर लिहायला अवघड होत नाही पहा. त्याच्यामुळे विचार केला पाहिजे, नाहीतर होत नाही पहा असं प्रश्नाचं. ओके ठीक आहे, साधा सोपा प्रश्न आहे की कोणता अगोदर तुम्ही देणार, कोणत्याला प्राधान्य देणार, असं त्यांनी म्हटलंय पहा. ओके, पुढे जाऊया पहा. दुसरा प्रश्न काय म्हणतोय, एक्झामाइन द रिलेव्हन्स ऑफ द फॉलोइंग इन द कंटेस्ट ऑफ सिव्हिल सर्व्हिस. ठीक आहे, नागरी सेवेच्या संदर्भात खाली गोष्टीची प्रासंगिकता तपासा. नागरी सेवेच्या संदर्भात तर कोणकोणते शब्द आहेत तिथं पहा, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, फेअरनेस अँड जस्टिस, करेज ऑफ कन्व्हिन्शन म्हणजे पारदर्शकता, जबाबदारी, निष्पक्षता आणि न्याय. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे पहा, म्हणजे हा दृढतापूर्ण धैर्य किंवा खात्रीचे धैर्य किंवा सेवाभाव. तर हे शब्द आहेत. तर या शब्दामध्ये ते म्हणते पहा, की प्रासंगिकता तपासा. कसं, नागरी सेवेच्या संदर्भामध्ये म्हणजे पारदर्शक असली पाहिजे का, असली पाहिजे, अकाउंटेबिलिटी असली पाहिजे, निष्पक्षता, न्याय. पाहिला तुम्हाला उदाहरणं दिल्याशिवाय तुम्हाला उत्तर लिहिताच येत नाही किंवा नीट सांगताच येणार नाही, नाहीतर ती कधी काय होते माहिती आहे का, फालतू बडबड. ठीक आहे, फालतू बडबड होते. त्याच्यामुळे मग पारदर्शकता कशी असली पाहिजे. उदाहरणामध्ये बा पारदर्शकता नसली तर भ्रष्टाचार होतो, जबाबदारी नसली तर कोण काम केले हे कसं करणार त्याच्यामध्ये, आहे ना. जसं की तुम्हाला बऱ्याच वेळा पाहतात की जसं की महानगरपालिका, त्याच्यामधलं पब्लिक डिपार्टमेंट असतं किंवा वॉटर डिपार्टमेंट म्हणा, कोणते काय असणार, मी जस्ट एक्झाम्पलसाठी. ते एकमेकावर म्हणतात पहा, ह्यांचं काम आहे त्यांचं काम आहे, मग कोणाची जबाबदारी. ठीक आहे, तर ही ते रिलेव्हन्स विचारतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर पहा, निष्पक्षता आणि न्याय किती महत्त्वाचा ठरतो पहा. एखादा मंत्री आला, एखादा किंवा सामान्य व्यक्ती आला, तर तुम्ही तिथं काय करणार, म्हणजे हे किती महत्त्वाचं ठरतं. तर त्यांनी डायरेक्ट विचारलं की कसं, तर हे रिलेव्हन्स विचारले आहे. तर फक्त याच्यामध्ये काय माहीत असलं पाहिजे, याचा अर्थ आणि हे कसं काम करतं. काय म्हणतो पहा परत एकदा, याचा अर्थ आणि हे कसं काम करतं एवढं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, तर पुढे जाऊया आता. मग तिसरा प्रश्न काय म्हणतो पहा, यंग पीपल विथ इथिकल कंडक्ट आर नॉट विलिंग टू कम फॉरवर्ड टू जॉईन ॲक्टिव्ह पॉलिटिक्स. सजेस्ट स्टेप टू मोटिवेट देम.
टू कम फॉरवर्ड, है ना, या असं म्हणतात त्याच्यामध्ये. मराठीमधून बोलायचं तर काय म्हणता येते, नैतिक आचरण असलेले तरुण सक्रिय राजकारणात येण्यास तयार नाहीत पहा, है ना, त्यांनी पुढे येण्यास प्रवृत्त करण्यासाठी उपाय सुचवा. ठीक आहे. ते काय म्हणतात पहा, की जे चांगले व्यक्ती असतात पहा, है ना, नैतिकदृष्ट्या जे तरुण असतात ते राजकारणात येत नाहीत, मग त्यांनी यावं यासाठी तुम्ही काय कराल, है ना, असं त्यांनी प्रश्न विचारला. तर काय कराल पहा याच्यामध्ये विचार करा, काय करू शकता तुम्ही, की तुमच्यासारखे चांगले, है ना, आता तुम्ही तर सिव्हिल सर्व्हिसचे अभ्यास करता पहा, सपोज उद्या चालून जर वाटलं की पॉलिटिक्समध्ये जॉईन, चांगली गोष्ट आहे बरं का. तुमच्यासारखे जर व्यक्ती, नैतिक असणारे व्यक्ती जर पॉलिटिक्समध्ये गेले तर नुकसान नाही बरं का, उलट देशाचा फायदा आहे. म्हणतो ना, ते कळतं ना तुम्हाला पहा. कारण हे असे भंगार जनता जाण्यापेक्षा तुम्ही जर चांगले व्यक्ती तिथं गेले तर मे बी पॉसिबिलिटी आहे पहा, की ज्या सगळ्या गोष्टी होतील त्या ॲटलिस्ट काहीतरी चांगल्या प्रमाणात होतील ना. तर तुम्ही विचार करा पहा, आता तुम्ही काय करता सध्या, है ना, म्हणजे स्वतःला ठेवून विचारा की तुम्ही काय करता, सिव्हिल सर्व्हिस. तर तुम्हाला जर पॉलिटिक्स जॉईन करायचे तर असं काय तुम्हाला सांगितलं पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्ही प्रवृत्त व्हाल, है ना, प्रवृत्त व्हाल ते करण्यासाठी. विचार करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. चौथा प्रश्न काय म्हणतो त्याच्यामधला म्हणजे चौथ्यामध्ये 2 प्रश्न आहेत, दोन्ही 10-10 मार्काला आहेत बरं का. वन ऑफ द टेस्ट ऑफ इंटिग्रिटी इज अ कम्प्लीट रिफ्युजल टू बी कॉम्प्रोमाइज, एक्सप्लेन विथ रेफरन्स टू रिअल एक्झाम्पल. ओके. सचोटी किंवा अखंडता एक काय आहे पहा, एक चाचणी म्हणजे काय, तडजोड करण्यास पूर्ण नकार. अखंडता म्हणजे काय, तडजोड करण्यास पूर्ण नकार. वास्तविक जीवनातील उदाहरणाच्या संदर्भात स्पष्ट करा. जसं की उदाहरणामध्ये पहा, मी खोटं बोलणार नाही म्हणजे खोटं बोलणार नाही, साम दाम दंड तुम्ही काही बी करा, मी खोटं बोलणार नाही. पण ह्याला काय म्हणतात, अखंडता, है ना. तडजोड करण्यास पूर्ण नकार बिलकुल. उदाहरणामध्ये पहा, एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडत नसेल तर आवडत नाही, है ना, कुणासाठीच करायचं नाही किंवा कुणाला म्हणजे कुणाचा मान राखण्यासाठी करायचं बिलकुल नाही त्याच्यामध्ये. तसंच पहा, एखादा सिव्हिल सर्वंट जर काम करत असेल तर पूर्ण अखंडता, है ना. अखंडता काय म्हणतात पहा, कुठल्याही गोष्टीमध्ये कितीही क्रिटिकल कंडिशन असली तरीही त्यावेळेस तुम्ही तुमचं जे काही गुणधर्म आहे तो तुम्ही पाळणारच, त्याला काय म्हणतात, अखंडता. ओके. ठीक आहे. ओके. चालतंय. मग पुढे जाऊया पहा. हे बरेच उदाहरणं घेऊ शकता बरं का तुमच्या रिअल लाईफमधले, है ना. तर ते वास्तविक जीवनातले म्हणतात पहा. शब्द काय इथं पहा, बऱ्याच वेळा वास्तविक शब्द कळतो ना. वास्तविक जीवनातल्या म्हणजे उदाहरणानं काय कळतं पहा, तुम्ही किती वास्तविक आहात नैतिकतेमध्ये तर ते कळतं. त्याच्यामुळे वास्तविक उदाहरण द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मेक कंपनी मोर प्रॉफिटेबल अँड सस्टेनेबल ॲनालाइज. ओके. काय म्हणतो बा, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी कंपन्यांना अधिक फायदेशीर आणि टिकाऊ बनवते, है ना. CSR काय करतं पहा, की CSR जर त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं तर कंपनीला त्याचा फायदा बी आहे आणि त्याच्यामुळं म्हणजे टिकाऊ बी बनते कंपनी. तर विश्लेषण करा. खरं आहे ना. तुम्ही मित्रांनो विचार करा पहा, एखादी कंपनी जर समाजामध्ये कार्य करत असेल तर समाजामध्ये कार्य करत असताना इनडायरेक्ट तिची जाहिरात होते, है ना. आणि त्याच्यानंतर ती जी काम करत आहे, उदाहरण एखाद्या त्याने शाळा बांधली असेल किंवा पाणपोईची व्यवस्था केली असेल किंवा सडक काहीतरी ह्याच्यामध्ये म्हणजे फायदा केला असेल त्याच्यामध्ये, तर लोक नाव घेतात ना, अरे त्या कंपनी ही सडक बनवली आहे, त्याच्यामध्ये शाळा आहे ना. त्याच्यानंतर त्यांचे प्रोडक्ट बी चांगले आहेत पहा. त्याच्यामुळे काय एक बेस तयार होतो, कंपनीला फायदा बी होतो आणि ती टिकते पण. तर ही CSRचा फायदा आहे. तर ते तुम्हाला विश्लेषण करायचं पहा. हे एक नैतिक पण आहे पहा. ठीक आहे. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून विचार करा. ओके. तर पुढे जाऊया आता. कळत आहे तुम्हाला, हळूहळू कळतं पहा. तुम्ही हुशार आहात, असं कोण म्हणणार नाही मी की तुम्ही असं तसं आहात म्हणून. पुढचा शब्द पहा. ग्रेट ॲम्बिशन इज द पॅशन ऑफ ग्रेट कॅरेक्टर, दोज एंडव विथ इट मे बी परफॉर्म व्हेरी गुड व्हेरी बॅड ॲक्ट, ऑल डिपेंड ऑन द प्रिन्सिपल ऑफ विथ डायरेक्ट देम. नेपोलियन बोनापार्टने हा कोट म्हणलाय पहा, है ना. त्याचा कोट म्हणजे विचार आहे तसं समजा. ते काय म्हणतात, स्टेटिंग द एक्झाम्पल मेन्शन द रूलर्स हू हॅव हार्म सोसायटी अँड कंट्री हू वर्क फॉर द डेव्हलपमेंट सोसायटी अँड कंट्री. ठीक आहे. कळलं नाही ना इंग्लिशमधून, कळलं पहा ज्यांना कळतं आहे त्यांना, परंतु मराठीमधून सांगतो तुम्हाला. मोठी महत्त्वाकांक्षा काय म्हणते पहा, मोठी महत्त्वाकांक्षा ही एक महान चरित्राची आवड किंवा तीव्र भावना आहे. आता इथं तीव्र भावना पॅशन शब्द आहे ना. पॅशन शब्दाला पहा दुसरा मराठी शब्द असेल तर काय करता, है ना, इथं ॲड करा त्याच्यामध्ये. ओके. मोठी महत्त्वाकांक्षा एक महान चरित्राची काय भावना आहे किंवा पॅशन आहे असतं. आता ज्याच्याकडे ही मोठी महत्त्वाकांक्षा आहे, ज्यांना ते लाभले आहे, ते खूप चांगले किंवा खूप वाईट कृत्य करू शकतात. ते काय म्हणतात पहा, ज्यांच्याकडे मोठी महत्त्वाकांक्षा लाभली आहे ते काय करू शकतात, एक चांगलं काम तरी करू शकतील, नाही वाईट तर काम करू शकतात. सर्व काही ते कशावर आहे, त्यांच्या थेट तत्वावर अवलंबून असतं, हे नेपोलियन बोनापार्ट म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय म्हणले पहा, हे कोट दिल्यानंतर उदाहरणं देताना राजकर्त्यांचा उल्लेख करा की ज्यांनी समाज आणि देशाचे नुकसान केलेले आहेत,
आहे ना, त्यांची मोठी महत्त्वाकांक्षा आणि ज्यांनी समाज आणि देशासाठी विकासासाठी कार्य केलेलं आहे तर त्यांचं नाव लिहायचे आणि सांगायचे तुम्हाला. ओके, साधा साधा प्रश्न आहे पहा, महत्त्वाकांक्षा याच्यावर आलेला आहे. ठीक आहे, याच्यावर काय कळलं पाहिजे तुम्हाला, महत्त्वाकांक्षा शब्द कळला पाहिजे. याच्या अगोदरचे शब्द ओळखा बरं का, मी मध्ये मध्ये विसरत असेल पहा त्याच्यामध्ये की शब्द महत्त्वाचे ठरतात, त्याची अंडरस्टँडिंग महत्त्वाची ठरते. पुढचा प्रश्न पहा बी, 5व्या मधला. इफ अ कंट्री इज टू बी करप्शन फ्री अँड बिकम अ नेशन फॉर अ ब्युटिफुल माइंड, I strongly feel there are 3 key societal members who can make a difference. There are father, the mother and the teacher. हे कोण म्हटले पहा, अब्दुल कलामनं. Analyze. काय म्हणतं पहा, एखाद्या देशाला भ्रष्टाचार मुक्त आणि सुंदर विचाराचे राष्ट्र बनवायचे असेल तर मला असे वाटते की 3 प्रमुख सामाजिक सदस्य बदल घडवू शकतात. कोणकोणते? वडील, आई आणि शिक्षक. पहा हा कोट कुठं विचारला पहा की सुंदर राष्ट्र आणि भ्रष्टाचार मुक्त बनण्यासाठी हे 3 व्यक्ती मुख्यतः काम करू शकतात असं विचारलंय पहा. म्हणजे पहा प्रश्न थोडासा डिफिकल्ट नाही परंतु जरा दिमाग लावणारा आहे. ठीक आहे, डायरेक्ट उत्तर लिहिताना पहा वडील, आई आणि शिक्षक यांचं काय काम आहे, काय कर्तव्य आहे पहा ज्याच्यामुळे हा भारत सुंदर विचारांचा आणि भ्रष्टाचार मुक्त होईल. तर ती नैतिकताच आहे ना. जर मुलामध्ये संस्कार व्यवस्थित घेतले आहे ना, त्यांना दिले पहा की त्यांना समजावून सांगितलं विथ प्रॅक्टिकल, मुलं थेरॉटिकल ऐकत नाहीत बरं का, हे रियालिटी आहे. तर त्याच्यानुसार काय होतं पहा की हा जे काय भ्रष्टाचारमुक्त आणि सुंदर विचारांचं राष्ट्र बनवायला मदत होते. ठीक आहे, तर हे तुम्हाला लिहिता येतं. पुढचा प्रश्न पहा 6व्या मधला एक प्रश्न. हाऊ विल यू अप्लाय इमोशनल इंटेलिजन्स इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॅक्टिसेस. पहा प्रशासकीय पद्धतीमध्ये किंवा शासनामध्ये किंवा सर्व्हिसेसमध्ये तुम्ही भावनिक बुद्धिमत्ता कशी लागू कराल. ठीक आहे, म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेचा वापर प्रशासकीय क्षेत्रामध्ये कसा होतो आणि ते तर खूप महत्त्वाचं आहे बरं का प्रशासकीय क्षेत्रामध्ये. आता उदाहरणामध्ये पहा एखादा व्यक्ती आहे ना, म्हणजे एखादा गरीब व्यक्ती आला तर तिथे तुमची भावनिक बुद्धिमत्ता काम कशी करते, किंवा एखादा मंत्री आला तर तिथं भावनिक बुद्धिमत्ता कशी काम करते, किंवा एखादा क्रिटिकल कंडिशन आहे ना तिथं तुमची भावनिक बुद्धिमत्ता काय करते. तर हे खूप महत्त्वाचं ठरतं बरं का. व्यक्तीचे इमोशन्स खूप खूप महत्त्वाचे ठरतात है ना. त्याच्यावर म्हणजे त्या व्यक्तीच्या त्या व्यक्तिमत्वावरच अवलंबून ठरतं की लोक त्याला काय म्हणतील, चांगला अधिकारी म्हणतील, नाहीतर दुसरं काहीतरी म्हणतील पहा, नाहीतर भ्रष्ट तर म्हणतील. ठीक आहे, तर हे भावनिक बुद्धिमत्ता बरीच महत्त्वाची आहे. मी जसं म्हटलं तसं तरी विचार करा, नाहीतर दुसऱ्या गोष्टींना सुद्धा विचार करू शकता. 6व्या मधला दुसरा प्रश्न पहा. स्ट्रेंथ, पीस आणि सिक्युरिटी आर कन्सिडर टू बी पिलर ऑफ इंटरनॅशनल रिलेशन. है ना, बऱ्याच वर्षांनी प्रश्न आल्यासारखं वाटतोय पहा है ना, म्हणजे गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास दिसला नाही की मे बी असेल बी पहा. तर इंटरनॅशनल म्हणजे रिलेशनमध्ये काय प्रश्न आहे पहा. सामर्थ्य, शांतता आणि सुरक्षा हे आंतरराष्ट्रीय संबंधाचे आधारस्तंभ मानले जातात है ना. आंतरराष्ट्रीय संबंध जर मजबूत करायचे असतील तर सामर्थ्य, शांतता आणि सुरक्षता या गोष्टी लागतात असं त्यांनी म्हणतंय पहा. आणि हे खरं आहे पहा, हे मूल्याच्या अनुषंगानं आहे. आपण म्हणतो ना म्हणजे वैश्विक मूल्य किंवा म्हणा युनिव्हर्सल व्हॅल्यू, तर याच्यामध्ये हे कन्सिडर केलं जातं. पहिल्या सुरू तर पहिल्या शब्दाचा तुम्हाला अर्थ कळला पाहिजे की सामर्थ्य, शांतता आणि सुरक्षा हे नेमकं काय आहे. त्याच्यानंतर याच्यामुळं आंतरराष्ट्रीय संबंध कसे बनतात किंवा हे आधारस्तंभ का आहे हे कळलं पाहिजे, तेव्हा उत्तर लिहिता येतं पहा. ठीक आहे, बाकीचे म्हणजे मार्क न मिळण्याचं कारणच काय की आपण विनाकारांची बडबड करतो पेपरमध्ये. ठीक आहे, 7वा प्रश्न पहा पहिला त्याच्यामधला. द क्रायसिस ऑफ इथिकल व्हॅल्यू इन मॉडर्न टाइम्स इज ट्रेस टू नॅरो परसेप्शन ऑफ गुड लाईफ. डिस्कस. आधुनिक काळातील नैतिक मूल्यांचे संकट चांगल्या जीवनविषयीच्या संकुचित धोरणामुळे दिसून येते. ठीक आहे, तर हा प्रश्न आहे पहा. प्रश्न काय म्हणतो की आजच्या काळामध्ये जी नैतिक मूल्य आपण म्हणतो ना घसरत चाललेत, याचं कारण काय. तर माणसाला काय वाटतं, चांगली जीवन म्हणजे पाहिजे असं वाटतं. त्याच्यामध्ये चांगलं जीवन म्हणजे काय, थोडक्यामध्ये उपभोक्तावाद. त्यांना वाटते गाडी बंगला या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणजे आजकाल माणूस पैशाच्या मागे धावतो. त्याला वाटतं काय, म्हणजे पैसा मिळाल्यानं किंवा नोकरी सगळ्या गोष्टी मिळाल्यानं माझं जीवन चांगलं होईल. परंतु हे उलट आहे ना पहा. तुमच्यामध्ये जर नैतिक व्हॅल्यू असाल, म्हणजे तुम्ही जर चांगले व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती असाल तर तुम्ही काही करू शकता जगामध्ये. परंतु तुमच्याकडे जर ते मूल्य नसतील मग अवघड होतं पहा. तुमच्याकडे लाखो करोडोची संपत्ती आहे तरी पण तुम्ही नाराज आहात, तुम्ही दुःखी आहात आणि तुम्हाला एकटं वाटतं, मग काय करणार त्याला. तर तसंच ते म्हणते पहा की आधुनिक काळामध्ये नैतिक मूल्याचे संकट हे चांगले जीवनविषयीच्या संकुचित धोरणामुळे आहे ना. संकुचित धोरण आहे ह्याच्यामुळे, कारण जीवनाची व्याख्या बदलत चालली आहे आणि ते कुणामुळं, तर सोसायटीच्या लाईफस्टाईलमुळं, आणि त्याच्यामुळेच नैतिक मूल्य घसरत चाललेत पहा. विचार करा याच्यावर थोडा. ओके, पुढे जाऊया पहा. पुढचा प्रश्न बी 7व्या मधला. इन्क्रीज नॅशनल वेल्थ डिड नॉट रिझल्ट इन इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ इट्स बेनिफिट. इट हॅज क्रिएटेड ओनली सम एन्क्लेव्ह ऑफ मॉडर्निटी अँड प्रॉस्पेरिटी फॉर स्मॉल मायनॉरिटी ॲट अ कॉस्ट ऑफ मेजॉरिटी.
आहे ना. मराठीमध्ये काय म्हणतात ते, वाढलेल्या राष्ट्रीय संपत्तीमुळे त्यांचा फायद्याचे न्याय वितरण झालेले नाही. संपत्ती तर वाढली, त्याचं वितरण नाही झालं. याने केवळ काही बहुसंख्याच्या किमतीवर अल्पसंख्याकासाठी आधुनिकता आणि समृद्धीचे एन्क्लेव्ह तयार केले आहेत. औचित्य सिद्ध करा असं त्यांनी म्हटलंय. पहा, तर हे म्हणते काय प्रश्नामध्ये की संपत्ती तर वाढलेली आहे, पण संपत्तीचं वितरण आहे ना. उदाहरणामध्ये आर्थिक विकास झालाय, पण आर्थिक विकासाचा फायदा कसा आहे पहा, अन्यायकारक आहे, न्याय नाही त्याच्यामध्ये. जसं आपण म्हणतो ना की गरीब गरीब होत चालाय, श्रीमंत श्रीमंत होत चालाय. तर त्यांनी पुढे काय म्हणतात पहा की बहुसंख्याच्या किमतीवर है ना, मोठ्या लार्ज लोकांच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर अल्पसंख्याकच्या ह्याच्यावर काय होलंय पहा की अन्याय होत आहे याच्यामध्ये. उदाहरणामध्ये जर तुम्ही पाहिलात तर मोठे मोठे कंपनीवाले असतात है ना, ज्याच्या मोठ्या मोठ्या कंपनी आहेत किंवा त्यांचे एम्प्लॉय पहा, त्यांचा फायदा आहे, परंतु त्यांचा फायदा कशावर आहे पहा, हे म्हणजे खालच्या लोकांचं काय होते, पिळवणूक होते. परंतु ते काय म्हणतात माहिती आहे का की आमच्या विकासामुळे त्यांचा फायदा झाला आहे. कळतं का मी काय म्हणतो पहा, हे थोडं समजून घ्या बरं का. ते काय म्हणतात पहा, बहुसंख्य लोक काय म्हणतात की आमच्या चांगल्या कार्यामुळे या मायनॉरिटीला बी फायदा झाला आहे, तसं असं त्यांनी म्हटलंय है ना. ते काय म्हणतात, प्रॉस्परिटी फॉल स्मॉल मायनॉरिटी द कॉस्ट ऑफ मेजॉरिटी. तर असं त्यांनी प्रश्न विचारला पहा. थोडक्यामध्ये काय समजून घ्यायचे की खालच्या लोकांचा विकास झालेला आहे, परंतु तेवढा नाही झालेला आहे. म्हणजे जेवढा विकास म्हणजे समान वितरणाने व्हायला पाहिजे होता, संपत्तीचा वाटा समान झाला पाहिजे होता, तेवढा झालेला नाही असं त्यांनी म्हणते पहा. पुढचा प्रश्न काय, 8वा. Discipline generally implies following the order and subordination. However, it may be counterproductive for the organization. Discuss. शिस्त, डिसिप्लिन म्हणजे काय, शिस्त साधारणपणे आदेश आणि अधीनता पाळणे सूचित करते पहा. बरोबर आहे ना. एखाद्या ठिकाणी पहा, म्हणजे तुम्ही सिव्हिल सर्वंट IAS अधिकारी बनला तर तिथं काय, तर रूल्स आणि रेग्युलेशन पाळले पाहिजे, तुम्ही या दायऱ्यामध्ये काम केलं पाहिजे है ना. ते कशानं होतं, शिस्तीनं. ओके. तथापि ते संस्थेसाठी प्रतिकूल असू शकते है ना. चर्चा करा असं म्हणते. काउंटर प्रोडक्टिव्ह असू शकते, प्रतिकूल असू शकते. ठीक आहे. तर बरोबर आहे ना पहा, हे पहा की दुसऱ्याच्या आपण जर आदेश आणि अधीनतामध्ये राहिलो तर व्यक्ती तेवढा प्रोडक्टिव्ह बनत नाही. कारण तो काय आहे पहा, जसं की मजदूर काम करतोय तशी गोष्ट त्याच्यामध्ये पाहायला मिळते है ना. हे प्रतिकूल असू शकते, अनुकूल असू शकत नाही. चर्चा करा पहा. काउंटर प्रोडक्टिव्ह हा शब्द आहे, प्रोडक्टिव्ह असण्यापेक्षा काउंटर प्रोडक्टिव्ह आहे. तर विचार करा पहा तुम्ही, जसं उदाहरणामध्ये पहा की म्हणजे तुम्हाला एकाच गोष्टीमध्ये काम करायचे है ना, म्हणजे घरच्याच ऐकायचे किंवा हेच, जसं उदाहरणामध्ये पहा तुमच्या घरच्यांमध्ये इंजिनिअरिंग केली है ना, हे कर ते केलं पहा. तुम्हाला जे करता येतील तुम्ही कधी केलंच नाही. म्हणजे तुम्हाला जे शिस्त किंवा हे सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या पहा, त्यांच्यामुळे तुमचा विकास संकुचित होऊ शकतो. तर तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे आणि समवाट येणारा. पुढचा प्रश्न पहा. विदाउट कॉमनली शेअर अँड वाईडली एंट्रेंच मोरल व्हॅल्यू आणि ऑब्लिगेशन neither the law nor democratic government nor even the market economy will function properly. What do you understand by this statement? Explain with the illustration in the contemporary times. Okay. तर काय प्रश्न आहे पहा. सामान्यतः सामायिक आणि व्यापकपणे प्रस्थापित नैतिक मूल्ये, सामायिक आणि व्यापकपणे प्रस्थापित मूल्ये आणि दायित्व यांच्याशिवाय ना कायदा ना लोकशाही सरकार किंवा अगदी बाजार अर्थव्यवस्था देखील योग्यरित्या कार्य करू शकत नाही. या उदाहरण तुम्हाला काय समजते, समकालीन काळातील उदाहरणासहित स्पष्ट करा असं त्यांनी म्हटले पहा. थोडक्यामध्ये काय, जर व्यक्तीमध्ये किंवा समुदायामध्ये नैतिकता मूल्य आणि दायित्व या दोन गोष्टी जर नसतील तर ना कायदा ना लोकशाही सरकार ना बाजार व्यवस्था हे कार्य करतच नाही पहा है ना. त्यांनी असं म्हणते, करू शकत नाही. या उदाहरण तुम्हाला काय समजते, बरंच काही समजतं याच्यामध्ये पहा. जर एखाद्या व्यक्तीवर आपण म्हणतो ना, आता आजकाल आपण कसं राहतो पहा की बऱ्याच गोष्टी कसं लोक काय म्हणतील, समाज काय म्हणल आहे ना, आपण कसं वागलं पाहिजे, हे काय आहेत पहा आपल्यामध्ये दायित्व किंवा बंधन आहेत. उदाहरणामध्ये पहा, त्याची मदत केली पाहिजे, त्याला बोललं पाहिजे, असं करतो ना. तर हे करतो म्हणजे काय आहे, थोडक्यामध्ये काय आहे की हे लोकशाही सरकार किंवा कायदा या सगळ्या गोष्टी चालतात. पण तुम्ही काहीच मानत नसताल तर अवघड होते बरं का. सरकारला बी अवघड होते है ना, बाजार अर्थव्यवस्थेला बी अवघड होते. तर हे सगळं असं होतं त्याच्यामध्ये. तर त्यांनी तसं विचारलेलं आहे. समकालीन उदाहरणासह स्पष्ट करा. तर याला उदाहरणं कोणकोणते देता येतात, बरेच देता येतात. असं नाही पहा, व्यापारामधलं उदाहरण द्या, शिक्षणामधलं उदाहरण द्या त्याच्यामध्ये, किंवा तुमच्या डॉक्टरमध्ये करणारे जे असतं ना मेडिकलचं उदाहरण देऊ शकता याच्यामध्ये. कसं, विचार करा. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शन बी याच्यामधलं आता केस स्टडी पाहूया आपण. केस स्टडी डायरेक्ट आपण काय करायचं, मराठीमध्ये पाहायचं. तुम्हाला म्हटलं होतं अगोदर बी आहे ना, इंग्लिशमध्ये पाहत गेलं की वेळ लागतो त्याला. पहिला 9वा म्हणजे पहिली केस स्टडी 9वा प्रश्न काय म्हणते पहा. तुम्ही एक प्रामाणिक आणि जबाबदार नागरिक सेवक आहात. ठीक आहे, आम्ही आहोत असं समजा. आपण बऱ्याचदा खालील गोष्टीचे निरीक्षण करा. म्हणजे आपण बऱ्याचदा खालील गोष्टीचे निरीक्षण करतो असं म्हणा समजा. ठीक आहे. असा एक सामान्य समज आहे की नैतिक आचरणाचे पालन केल्याने
एखाद्याला स्वतःच्या अडचणीचा सामना करावा लागतो आणि कुटुंबासाठी समस्या उद्भवू शकतात. तर अयोग्य आचरण करिअरच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकतात. तर पहिला प्रश्न काय म्हणतो पहा, की नैतिक आचरण जर केलं तर स्वतःला बी अडचणी आहेत आणि कुटुंबाला बी अडचणी आहेत. परंतु जर अयोग्य आचरण केलं म्हणजे थोडंसं नैतिकतेच्या बाहेर जाऊन जर आपण काम केलं तर ते आपल्याला म्हणजे ध्येयापासून पोहोचण्यासाठी मदत करतं. म्हणजे थोडक्यात म्हणा की नैतिक व्हॅल्यू सोडून जर काम केलं म्हणजे भ्रष्टाचार केला म्हणा, दुसऱ्याचं ऐकलं म्हणा, तर काय होतं, ध्येयापासून पोहोचता येतं पहा. तर ते पहिला प्रश्न असं म्हणते पहा. दुसरा काय म्हणतात, जेव्हा अयोग्य मार्गाचा अवलंब करणाऱ्या लोकांची संख्या मोठी असते तेव्हा लहान अल्पसंख्याकांना नैतिक मार्गाचा ध्यास असल्याने काही फरक पडत नाही, है ना. तर हा एक प्रश्न आहे. ते म्हणते पहा की जे अयोग्य मार्ग अवलंबणारे आहे त्यांची संख्या मोठी आहे, त्याच्यामुळे नैतिकचा मार्ग अवलंबण्याचा काही फरक पडत नाही असं त्यांनी म्हटले. आता याच्यावर विचार करायचा बरं का. अशीच केस स्टडी 2014ला बी आली होती. सेम म्हणजे थोडंसं त्यांनी फक्त एक मित्र तुमच्याकडे आलेला आहे आणि तुम्हाला असं असं बोलतंय असं त्यांनी म्हटलं आणि असे 4च ऑप्शन दिले होते. एक्झॅक्टली असंच आहे बरं का. तुम्ही जाऊन पहा वाटलं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं होतं की म्हणजे पाहत जा पेपरमध्ये, म्हणजे तुम्हाला कळतं की अरे कधी कधी रिपीट बी होतं ते. सी प्रश्न पहा, नैतिक मार्गांना चिटकून राहणे हे मोठ्या विकासात्मक उद्दिष्टासाठी हानिकारक आहे, है ना. म्हणजे नेहमी जर तुम्ही इथिकल गोष्टी जर बघत बसलात तर मोठ्या गोष्टीसाठी तुम्हाला ते हानिकारक असू शकतं. त्याच्यानंतर एखादी व्यक्ती मोठ्या अनैतिक प्रथामध्ये स्वतःला गुंतवू शकत नाही, परंतु लहान भेटवस्तू देणे स्वीकारणे हे प्रणाली अधिक कार्यक्षम बनवते. तर काय म्हणते पहा, वरील विधाने त्यांच्या गुणदोषासह तपासा. हा प्रश्न आहे तुम्हाला. म्हणजे हे 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला आणि 4 मध्ये चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टी पाहिजेत, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी. ठीक आहे. तर पहिला प्रश्न याच्यामध्ये काय म्हणतो पहा, है ना. केस स्टडी सोडत असताना तुम्हाला म्हटलं होतं पहा की जर थेट प्रश्न असेल तर थेट प्रश्नाचं उत्तर म्हणजे थेट प्रश्नाचं उत्तर थेटच लिहा. ठीक आहे. जर त्याच्यामध्ये काही घटना असेल आणि त्याच्यामध्ये जर वेगवेगळे फॅक्टर असतील, ठीक आहे, मग तुम्ही तेव्हा कन्सिडर करा की त्याच्यामध्ये स्टेक होल्डर काय आहेत किंवा इतर गोष्टी करू शकता. परंतु इथं तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारलाय, तुम्हाला डायरेक्ट उत्तर लिहायचे आहे ना. म्हणजे तुम्ही एक प्रामाणिक आणि जबाबदारी नागरिक सेवक आहात. तर म्हणजे आपण असताना मग बऱ्याच वेळा असं होतं की अरे आपण म्हणजे जे काम करतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा पैसा मिळत नाही, मग असे प्रश्न निर्माण होतात. तसेच त्यांनी 4 प्रश्न दिलेले आहेत पहा. तर आता उदाहरणामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये ते काय म्हणतात की नैतिक आचरण जर तुम्ही म्हणजे केलं तर तुम्हाला सामना करावा लागतं आणि कुटुंबाच्या समस्या उद्भवू शकतात. तर मग त्याच्यामुळे जर तुम्ही अयोग्य आचरण केलं तर तुमच्या ध्येयापासून तुम्ही पोहोचू शकता. तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणू शकता, जसं की जर मी नैतिक आचरण सोडून दिलं तर मी बी माझ्या म्हणजे जे काही नोकरीमध्ये किंवा राष्ट्रासाठी जे काम करणार त्याच्यापाठी मुकला जाईल की स्वार्थासाठी अशा गोष्टी करणे म्हणजे योग्य नाही असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामध्ये करिअरमध्ये जाताना थोडीशी अडचण येईल, परंतु मी त्या म्हणजे आचरणाने गेल्यानं माझा आणि इतरांचा बी फायदा होईल असं तुम्ही म्हणू शकता पहा. ठीक आहे. म्हणजे अशा गोष्टी बोलावं लागेल तुम्हाला. योग्य गुणदोष तुम्हाला सांगावं लागेल. त्याच्यानंतर पुढच्या बी ऑप्शनवर बी तुम्हाला गुणदोष सांगावं लागतील. त्याच्यामध्ये सी डी मध्ये बी सांगावं लागेल आणि शेवटी तुम्हाला एक चांगल्या प्रकारे कन्क्लुजन द्यावं लागेल की काय योग्य आहे काय योग्य नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची केस स्टडी आहे पहा, काय म्हणते 10वी केस स्टडी, 10वी म्हणजे दुसरी केस स्टडी. 10वा प्रश्न, तुमची IAS अधिकारी बनण्याची इच्छा आहे का तुमची? म्हणा ना हो म्हणून, आहे ना. आणि तुम्ही विविध टप्पे पार केले आहेत समजा की असं, आणि आता तुमची वैयक्तिक मुलाखतीसाठी निवड झालेली आहे. वाह छान. मुलाखतीच्या दिवशी स्थळाच्या वाटेवर तुम्ही एका अपघात पाहिला ज्यामध्ये एक आई आणि मूल जे तुमचे नातेवाईक आहेत ते गंभीर जखमी झालेत. त्यांना तातडीने मदत करायची गरज होती. अशा परिस्थितीत तुम्ही काय केले असते? आपल्या कृतीचे समर्थन करा. ठीक आहे. तर इथं काय पहा, तुमचं हित आणि हे नातेसंबंध असा काहीतरी थोडासा भाग आहे त्यामध्ये पाहायला भेटतो. तर इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे पहा याच्यात की म्हणजे काय महत्त्वाचं आहे प्राधान्य. म्हणजे तुम्ही असं करणार का, त्यांचा अपघात झाला सोडून दिलं जाणार आणि मग तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार? विचार करा ना. आता तुम्ही म्हणसाल पहा नाही सर नाही मी त्यांना हॉस्पिटलला हे करेन असं करेन, ते थोडंसं वास्तविक बी बोला याच्यामध्ये. आणि उदाहरणामध्ये पहा तुमचे ते नातेवाईक नसते, कन्सिडर करा ना, तुमचे ते जर नातेवाईक नसते तर तुम्ही काय केलं असतं, है ना. तुम्ही काय केलं असतं त्याच्यामध्ये, पुढे गेला असतं सर असं म्हणा. कारण नातेवाईक नसल्यास काय प्रश्न आहे त्याच्यामध्ये, म्हणजे हे बी विचार करा पाहिजे. इथे त्यांनी नातेवाईक शब्द वापरलाय, परंतु नातेवाईक नसते तर तुम्ही काय केलं असतं. सपोज की तिथं म्हणजे आणखी 10-12 लोक असते, है ना, जिथं अपघात झाला तिथं आणखी 10-12 लोक असते, परंतु त्या महिलेकडे बघत नाहीत, तर तुम्ही त्यावेळेस काय करणार. म्हणजे हे तुम्ही फॅक्टर विचार करा. म्हणजे तुमच्या आत्ता मनामध्ये काय येते हे खूप महत्त्वाचं ठरतं बरं का. म्हणजे तुमच्या मनामध्ये जर येत असेल, म्हणजे आतमधून येत असेल, तर मी सर खरंच काम करेन त्यासाठी, तर मग खरंच तुम्ही समजायचं की अरे आपला ॲटिट्यूड आहे त्याच्या नसणार, म्हणजे ती योग्यता म्हणजे असतं ना त्याच्या अप्रोच आहे की बाबा मानवतेसाठी कार्य केलं पाहिजे.
ठीक आहे. तर याच्यामुळे त्यांनी एक नातेवाईक हा शब्द वापरला आहे. पहा, नातेवाईक शब्दामुळे तुम्ही जोडले जाता, परंतु नातेवाईक नसतील तर काय करता येईल, तर हा बी तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. तर इथं तुम्हाला प्राधान्य द्यावं लागेल की काय काय करता येईल याच्यामध्ये, आहे ना. मग इथं तुम्हाला इन्श्युअर करूनच पुढे जावं लागेल, त्यासाठी म्हणजे कंप्लीट बी वाटणार नाही. ओके, तर ही साधी सोधी आहे पहा केस स्टडी काही, परंतु फक्त लिहिताना नैतिक शब्दाचा वापर, परत एकदा सांगतो नैतिक शब्दाचा वापर, आहे ना. भावना बी जोडा त्याच्यामध्ये थोडीफार, तटस्थ राहू नका याच्यात. तटस्थ राहिला तर मग नैतिक वाटतच नाही त्या प्रश्नामध्ये, कारण अपघात झालाय पहा, है ना. रडायचं नाही तुम्हाला इथं, परंतु कार्य तर करायचे. ओके, नाही तर रडसाल, हां सर मी रडलो थोड्या वेळा आणि पुढे गेलो. तसं नाही करायचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, आहे ना. तिसरी केस स्टडी 2017ची. तुम्ही एखाद्या संस्थेचा मानव संसाधन विभागाचे प्रमुख आहात, ठीक आहे. एके दिवशी एका कामगाराचा ड्युटीवर मृत्यू झाला पहा, ठीक आहे. व्यक्ती मेला. त्यांच्या कुटुंबियाकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात होती, मात्र अपघाताच्या वेळी तो मदधुंद अवस्थेत म्हणजे पिलेला होता, पिले है ना, आणि असल्याचे तपासात उघड झाल्याने कंपनीने नुकसान भरपाई नाकारली. ओके, म्हणजे पिल्यानं पहा, विचार करा, जर पेत असाल तर नुकसान भेटत नाही पहा. मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी मागणीसाठी कंपनीच्या कामगारांनी संप केला. ओके, ठीक आहे. व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षाने तुमची शिफारस मागितली आहे. तुम्ही व्यवस्थापनाला कोणती शिफारस कराल, प्रत्येक शिफारसीचे गुण व तोटे याची चर्चा करा. पहा, तुम्हाला 2-3 शिफारस तर कराव्या लागतील ॲटलिस्ट, त्याच्यानुसार मग तुम्हाला सांगावं लागेल की योग्य शिफारस कोणती आहे. ओके, इथं काय महत्त्वाचं आहे पहा, इथं स्टेक होल्डर महत्त्वाचे आहेत, काय काय काम आहे ना. पहिलं सुरू काय, तुम्हाला गेल्या क्लासमध्ये सांगितलं होतं पहा की 6 स्टेप. पहिलं काय, विषय कोणता आहे, त्याच्यानंतर भागीदार कोणता आहेत, भागीदारांच्या समस्या कोणत्या आहेत, ही स्टेप आहे. 4थी स्टेप काय, भागीदाराची मागणी कोणती आहे. त्याच्यानंतर 5वी स्टेप की तुमच्यामध्ये उपाय कोणकोणते आहेत, आणि त्याच्यापेक्षा शेवटी काय करणार, निष्कर्षामध्ये सगळ्यात बेस्ट उपाय कोणता आहे, अशा प्रकारे तुम्हाला सांगावं लागेल. आणि सांगत असताना पहा, सगळ्या बाजू त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. कोणत्या, कायदेशीर, संविधानिक, नैसर्गिक म्हणा, मानवतेच्या दृष्टिकोनातून, हक्काच्या दृष्टिकोनातून जेवढे काही शब्द चांगले आहेत त्या सगळ्याचा म्हणजे भाग असला पाहिजे त्याच्यामध्ये, नाहीतर एक साईडला झुकलेलं नसू नये. ओके, तर हे केस स्टडी आहेत पहा याच्यामध्ये. ओके, पुढचा प्रश्न पहा, 12वा म्हणजे 4थी केस स्टडी काय म्हणते, तुम्ही स्पेअर पार्ट कंपनीचे एचे व्यवस्थापक आहात. ए कंपनीचे तुम्ही व्यवस्थापक आहात, मॅनेजर आहात, आणि तुम्हाला मोठ्या उत्पादन कंपनी बीच्या व्यवस्थापकाशी कराराची वाटाघाटी करायची. म्हणजे तुम्हाला काय करायचे पहा, करार करायचे. ओके, हा करार अत्यंत स्पर्धात्मक आहे आणि करारावर शिक्कामोर्तब करणे तुमच्या कंपनीसाठी महत्त्वाचे आहे. डिनरवर करार केला जात आहे, म्हणजे डिनरला गेल्यानंतर, आहे ना. थोडंसं पहा मराठीमध्ये ट्रान्सलेट करताना, आहे ना, होतं असं. जेवणानंतर बी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या मॅनेजरने तुम्हाला त्याच्या कारमध्ये हॉटेलमध्ये सोडण्याची ऑफर दिली. हॉटेलच्या वाटेवर तो मोटरसायकलला धडकून मोटरसायकलवर स्वार गंभीर जखमी झाला, आहे ना, म्हणजे अपघात झाला तिथं. तुम्हाला माहिती आहे की व्यवस्थापक वेगाने गाडी चालवत होता, त्यामुळे नियंत्रण सुटले. कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी या प्रकरणाच्या चौकशी करण्यासाठी येतात आणि तुम्ही त्याचे एकमेव प्रत्यक्षदर्शी आहात. रस्ते अपघाताशी संबंधित कठोर कायदे जाणून घेतल्याने तुम्हाला याची जाणीव आहे की घटनेच्या तुमच्या प्रामाणिक बोलल्यावर व्यवस्थापकावर कारवाई होईल आणि परिणामी करार धोक्यात येण्याची शक्यता आहे, जे तुमच्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला कोणकोणत्या दुविधा आहेत, परिस्थितीला तुमचा प्रतिसाद काय असेल. ओके, याच्यामध्ये काय आहे की एक व्यक्ती आहे, एक मॅनेजर आहे, दुसऱ्या मॅनेजरशी करार करण्यासाठी, है ना, करार होणार आहे, महत्त्वाचा करार आहे, है ना. खाणं पिणं झालं आणि एक व्यक्ती म्हणला की बाबा म्हणजे तुम्हाला मी कारमध्ये सोडतो, है ना, परंतु तू जास्त पिले असल्यामुळे किंवा थोडासा जास्त वेगामुळे गाडी चालवत असल्यामुळे त्याची धडक लागली. ओके, आता 2 कोण आहेत पहा, मॅनेजर आहेत दोन्ही कंपनीचे. जर एकानं जर सांगितलं असं की हा वेगानं गाडी चालवत होता आणि याची चूक आहे, तर तो नाराज होऊ शकतो कंपनीचा, त्याच्यामुळे करार रद्द होऊ शकतो, तुमचा हितसंबंधित तुम्हाला पाहायला मिळतो. तर त्याच्यामुळे त्यांनी असं प्रश्न विचारलाय पहा की याच्यामध्ये कोणकोणत्या दुविधा आहेत आणि परिस्थितीला तुमची प्रतिसाद काय असेल, असा त्यांनी प्रश्न विचारला. बरोबर आहे ना, प्रतिसाद काय असेल त्याच्यात. ओके, तर हा प्रश्न आहे, तर तुमचा प्रतिसाद सांगा काय असेल पहा. एक तर तुम्ही काय कायदे लॉला फॉलो करा, नाहीतर दुसरं काय तुमचा काय इंटरेस्ट जो आहे ते फॉलो करा. तिसरी गोष्ट करू शकता पहा, म्हणजे त्याला समजावून सांगून किंवा दोघांच्या मदतीने, है ना, जर तो समजदार असेल तर तिसरा मार्ग तुम्ही काढू शकता, है ना. म्हणजे 2-3 पर्याय किंवा ॲटलिस्ट 3 तर पर्याय द्या, त्याच्यामुळे तुमचा योग्य प्रतिसाद आहे असं त्यांना वाटलं पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा, 13वाच प्रश्न आहे आणि 5वी केस स्टडी. 3 मजल्यासाठी परवानगी असलेली इमारत एका बिल्डरने बेकायदेशीरपणे 6 मजल्यापर्यंत वाढवली असताना ती कोसळली. ओके, धडम. परिणामी महिला आणि लहान मुलासह अनेक निष्पाप मजुरांचा मृत्यू झाला. ओके, हे मजूर वेगवेगळ्या ठिकाणाचे स्थलांतरित आहेत.
सरकारने तातडीने पीडित कुटुंबांना रोख मदत जाहीर केली आणि बिल्डरला अटक केली. पुन्हा काय फायदा? देशभरात अशा घटनांचे कारणे द्या आणि त्यांच्या घटनांसाठी टाळण्यासाठी उपाय सुचवा. पहा, डायरेक्ट प्रश्न विचारला पहा की एखादा व्यक्ती पहा जे कायद्याच्या अंतर्गत आहे ते न करता त्याच्या विरुद्ध जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतो. इथं जसं की पहा, परवानगी 3 मजल्याची आहे परंतु 6 मजल्यापासून तो बांधतो. याच्यामुळे काय होतं पहा की अनेकांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या. तर अशा घटनाची कारणं काय आहेत है ना, आणि ती घटना टाळण्यासाठी तुम्ही काय कराल? हे डायरेक्ट प्रश्न विचारला पहा, डायरेक्ट उत्तर लिहू शकता तुम्ही याच्यामध्ये पहा 2-3 एक्झाम्पल जर तुम्ही दिलात घडणाऱ्या घटनेचे तर ती खूप चांगलं महत्त्वाचं ठरतं बरं का. ओके, जसं की आग लागली असेल किंवा एखाद्या ठिकाणी कुठली बिल्डिंग कोसळली असेल, हे तुम्हाला कळतं ना, आपण वर्षभर ऐकतो पहा, त्याच्यानुसार तुम्हाला हे उदाहरणं आठवले पाहिजेत. ओके, शेवटचा केस स्टडी आहे पहा 14वी किंवा 14वा प्रश्न, शेवटची केस स्टडी काय म्हणते पहा, तुम्ही सरकारी खात्यात जनमाहिती अधिकारी आहात. ओके आहेत. तुम्हाला माहिती आहे की RTI कायदा 2005च्या प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व प्रदान करते. बरोबर आहे. हा कायदा कथित अनियंत्रित प्रशासकीय वर्तन आणि कृतीवर तपासणी म्हणून कार्य करतो. म्हणजे जे काही मनमानी कारभार चाललाय ना प्रशासकीय वर्तनामध्ये, त्यांच्या कृतीवर काय करतो? तपासणी म्हणून कार्य करतो. तथापि एक PIO म्हणून तुम्ही असे निरीक्षण केले आहे की असे नागरिक आहेत ज्यांनी स्वतःसाठी नाही तर अशा भागीदारांच्या वतीने RTI अर्ज दाखल केला आहे की ज्यांना स्वतःच्या हितासाठी माहिती मिळवायची इच्छा आहे. म्हणजे त्यांना काय, काही व्यक्ती असे येतात पहा की स्वतःच्या हितासाठी माहिती पाहिजे. त्याचवेळी असे RTI कार्यकर्ते आहेत जे नियमितपणे RTI अर्ज दाखल करतात आणि निर्णय घेणाऱ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे RTIचा दुरुपयोग होतो. या प्रकारच्या RTI गतिविधीमुळे प्रशासनाच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे आणि न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने असलेल्या अर्जाच्या वास्तविकतेला धोका पोहोचू शकतो. वास्तविक आणि अवास्तविक अर्जाला वेगळे करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? तुमच्या सूचनाचे गुण आणि तोटे द्या. तर हा प्रश्न आहे पहा याच्यामध्ये. इथे म्हणतात पहा की 2 प्रकारचे लोक येतात RTO फाईल करताना. एक म्हणजे स्वतःच्या हितासाठी वापर करतात. दुसरे म्हणजे काय की काही लोक पहा त्या RTOचा फायदा दुसऱ्याला म्हणजे पकडण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्याकडून लाच घेण्यासाठी, पैसे उकळण्यासाठी त्याचा प्रयत्न करतात. म्हणजे RTOचा दुरुपयोग होत आहे तर तो कमी करण्यासाठी है ना, तो कमी व्हावा आणि त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीला ज्या माहितीचा अधिकार आहे ना त्याला न्याय मिळावा यासाठी काय करता येईल तर ते तुम्ही उपाय सुचवा म्हणतात. आणि तुम्ही सुचवलेल्या उपायाचे है ना जे तुम्ही सांगणार आहात त्याचे फायदे आणि तोटे, गुण आणि तोटे सांगा असं त्यांनी म्हटले पहा. जो उपाय सुचवणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही सांगा 1-2 पॉईंट आणि शेवटी बी कन्क्लूड करा बरं का. हे महत्त्वाचं आहे. शेवटी कन्क्लूड करणं खूप 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 महत्त्वाचं खरंच ठरतं म्हणून म्हणतो पहा. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे प्रश्न होते है ना, केस स्टडी 6 आणि वरचे जे प्रश्न याच्यामध्ये. तर तुम्हाला म्हटलं होतं पहा शेवटी तुम्हाला मी कन्क्लुजन किंवा विश्लेषण कसं करायचं ते सांगेन. तर ते पहा करायचं कसं है ना, म्हणजे थोड्याशा ह्याच्यामध्ये करूया. काय करता येईल पहा. विभाग पहिला याच्यामध्ये काय प्रश्न होता? पहिला होता हितसंघर्ष. म्हणजे विश्लेषण असं करून ठेवायचं पहा एका वहीवर म्हणजे पेजवर. त्याच्यामुळे तुम्हाला बार बार लक्षात राहते की अरे कसे कसे प्रश्न आलेत आणि आपलं काय काय केलं पाहिजे. तर पहिल्या प्रश्नामध्ये पहा हितसंघर्ष हा शब्द होता. त्याच्यामध्ये काय कर्तव्य, सार्वजनिक हित आणि वैयक्तिक हित याच्याबद्दल त्यांनी विचारलं होतं की जर सार्वजनिक हित आणि वैयक्तिक हिताबद्दल तुम्ही काय करणार, कर्तव्य आणि सार्वजनिक हितामध्ये तुम्ही काय करणार, म्हणजे कोणता भाग अगोदर घेणार कोणता भाग नंतर घेणार. याच्यावर काय कळतं आपल्याला की हा जो काही हितसंघर्षाचा प्रश्न आहे किंवा हा हितसंघर्ष संबंध आहे ना तो आपला समजला पाहिजे, त्याच्यात प्राधान्य देता आलं पाहिजे, हे तुम्ही विचार केला पाहिजे. याच्यावरून कळतं की अभ्यास करताना हितसंघर्ष कसा असतो. आता त्याच्यानंतर तुम्ही विविध राजकीय उदाहरण घेऊ शकता, विविध म्हणजे मेडिकलचे उदाहरण म्हणा किंवा आणखी कुठल्या क्षेत्रामधले उदाहरण घेऊ शकता जिथे हितसंघर्ष पाहायला मिळतो है ना. तसं बी थोडं विचार करून ठेवलात का थोडंसं मल्टी डायमेन्शनल अप्रोच होतो बा है ना. असं समजतं आपला की हां असा बी थोडासा अभ्यास केला पाहिजे. दुसरं पहा नागरी सेवकाचे मूल्य विचारले त्याच्यामध्ये, म्हणजे गुण कशा प्रकारचे असावे, ते गुण असल्यानं काय फायदा होतो. जसं की पारदर्शकता आहे, न्याय असला पाहिजे, निष्पक्षता असली पाहिजे है ना, कर्तव्य दक्षता असली पाहिजे, जबाबदारी असली पाहिजे. तर हे मूल्य खूप महत्त्वाची ठरतात आणि ती बार म्हणजे आलटून पालटून किंवा कसे तरी प्रश्न विचारताच पहा त्याच्यावर है ना, इनडायरेक्टली डायरेक्टली. त्याच्यामुळे त्या मूल्याबद्दल तुम्हाला माहिती असलीच पाहिजे, चांगली माहिती असली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर राजनीतीमध्ये नैतिक आचरण असावे म्हणून त्यांनी पहा ते असं म्हणजे पॉलिटिकल इथिकमध्ये प्रश्न विचारला की जे तरुण चांगले नैतिक वागतात त्यांनी पॉलिटिक्समध्ये आलं पाहिजे. इनडायरेक्टली तुम्हाला काय कळलं पाहिजे की पॉलिटिकलमध्ये नैतिकता नाही म्हणून हा त्यांनी प्रश्न विचारला. तर तुम्ही इथे विचार करायला हवा पहा की पॉलिटिक्समध्ये इथिक्स कसा आणता येईल. ओके, हा बी मुद्दा तुम्ही विचार करता येतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 4 प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न होते. एक आहे इंटिग्रिटीचा प्रश्न होता, दुसरं CSRचा प्रश्न होता. तर तुम्हाला मग इंटिग्रिटी म्हणजे काय माहीत असली पाहिजे, इंटिग्रिटी कशी काम करते आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये काय CSRचा फायदा काय. CSRचा फायदा
म्हणजे कंपनीलाच होतो का दुसऱ्यांना बी होतो, हे बी विचार करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा की दोन विचारावर प्रश्न विचारला होते. एक नेपोलियन बोनापार्ट याचा महत्वाकांक्षा हा शब्द होता, आणि महत्वाकांक्षा हा जो भाग आहे त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला की जर हे चांगलं बी कार्य करू शकते आणि म्हणजे वंगळ म्हणण्यापेक्षा आणि वाईट बी काम करू शकते, तर तो बी भाग विचारला होता. अब्दुल कलामच्या बी विचाराला भ्रष्टाचारला जोडलं होतं पहा त्याच्यामध्ये, आहे ना, की जसं जर तुम्ही जर पाहिलं तर 3 व्यक्ती हे जगाचं म्हणजे भारताचं म्हणा है ना देशाचं भवितव्य घडवू शकतात. तर तसं त्यांनी भ्रष्टाचाराला लागून प्रश्न विचारला होता, म्हणजे इनडायरेक्टली भ्रष्टाचारावर बी प्रश्न आला पहा. आणि अगोदरच्या वर्षामध्ये सुद्धा भ्रष्टाचारावर प्रश्न येत आलेला आहे, तुम्ही जाऊन चेक करा. मला हे सांगायचे तुम्हाला की 14, 15, 16 जर तुम्ही बार बार रिलाईज केलात तर तुम्हाला कळते की अरे भ्रष्टाचारावर बार बार प्रश्न येतो, अरे नागरिक सेवकावर बार बार प्रश्न येतो, हे खूप महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही चांगला अभ्यास करता. ओके. पुढचा प्रश्न पहा 6वा, भावनिक बुद्धिमत्तेवर प्रश्न आहे पहा, है ना. भावनिक प्रशासकामध्ये भावनिक बुद्धिमत्ता काम कशी करते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बी प्रश्न होता आंतरराष्ट्रीय मूल्याबद्दल, शक्ती, शांती आणि सुरक्षता, है ना. तर हे कसं आहे तर आंतरराष्ट्रीय संबंधाचे आधारस्तंभ आहेत असा प्रश्न विचारला होता. ठीक आहे, म्हणजे या मूल्याबद्दल आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर 7वा प्रश्न याच्यामध्ये पहा की नैतिक मूल्ये कशी बदलतात, म्हणजे आधुनिक काळानुसार कसं बदलत चालले हा प्रश्न विचारला. तर इथं तुम्हाला पहा नैतिकता म्हणजे काय, नैतिकतेचा जीवनाला कसा वापर होतो किंवा नैतिकताचे फायदे नुकसान काय आहेत, आधुनिक काळानुसार नैतिकता कशी बदलत चालली आहे, विविध क्षेत्रामध्ये नैतिकता आहे का नाही, पॉलिटिकल क्षेत्रामध्ये आहे का नाही, व्यक्तीच्या जीवनामध्ये नैतिकतेमध्ये जर नैतिकतेनुसार जर त्याचं आचरण केलं तर काय फायदा काय नुकसान, किंवा सिव्हिल अधिकाऱ्यामध्ये नैतिकता असेल तर काय फायदा काय नुकसान, हे तुम्हाला कळलं पाहिजे बरं का मित्रांनो. मी काय म्हणतो ते कळलं ना. एका शब्दावर असं अप्रोच बदला म्हणजे अभ्यास तुमचा चांगला होईल. त्याच्यानंतर पुढचा शब्द होता पहा न्याय, म्हणजे 7व्या प्रश्नाचा बी प्रश्नामध्ये न्याय म्हणजे काय है ना. ते म्हणतात की संपत्तीचे असमान वितरण होत आहे, तर त्याच्यामध्ये न्याय हा शब्द कळला पाहिजे. न्यायाची भूमिका काय असते, न्याय कोणत्या प्रकारचा असतो आणि कशा प्रकारचा न्याय दिला जातो, हे बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला उत्तर लिहिता येतं. पुढचा भाग ए मधला शेवटचा प्रश्न होता पहा की शिस्त, आदेश पालन आणि अधीनता है ना, याच्याबद्दल त्यांनी विचारलं होतं. बऱ्याच वेळा तुम्ही शिस्तीच्या नावाखाली की प्रोडक्टिव्हिटी येत नाही है ना, तर तसाच प्रश्न विचारला होता त्यांनी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा मूल्य आणि दायित्व खूप महत्त्वाचे ठरतात, म्हणजे समाजामध्ये जर मूल्य आणि दायित्व जर ते पालन करत असतील तर म्हणजे देशाची समृद्धी विकास सगळं काही होऊ शकतं. जर पालन करीत नसेल तर उलटं होतं पहा, ना कायदा ना सरकार ना अर्थव्यवस्था सगळं कोलबडून पडतं असं त्यांनी प्रश्न विचारलाय. तर तुम्हाला तिथं विचार करायचे की का वाई. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा बी सेक्शनमध्ये आपण पाहिलं होतं पहा 6 केस स्टडी आहेत. पहिली केस स्टडी पहा नैतिक आचरण है ना, तुमच्या नैतिक आचरणाचा फायदा आणि नुकसान. जसं तुम्ही नागरी सेवामध्ये गेला तर काय होतं याचा तुमचा त्यांनी अप्रोच विचारला आहे, म्हणजे तुम्ही कसं विचार करता. तुमचा विचार खूप महत्त्वाचा ठरतो बरं का, पुढच्या व्यक्तीला लगेच कळतं तुम्ही काय विचार करता. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक केस स्टडी लिहिली पाहिजे, 20 मार्काला असते. त्याच्यानंतर पुढचं पहा की IAS बनण्याची अभिव्यक्ता किंवा अभिवृत्ती आहे का नाही, म्हणजे कर्तव्य आणि हित याला लागून प्रश्न विचारला आहे पहा. अपघात झालेला आहे तुम्ही काय करणार. ओके, तर कर्तव्य आणि हित याला तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, लिहायचं त्याच्यामध्ये. आणि पुढची केस स्टडी होती पहा भावनिक बुद्धिमत्तेवर है ना, जसं की ते कंपनीचा लेबर आहे पण त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे परंतु तो मद्यपान पेत होता. इकडे नियम सांगतो की याला देता येत नाही, परंतु दुसरीकडे आहे पहा आता तो है ना मेल्यामुळं आता पहा तुम्ही म्हणू शकता की त्यांच्या घरबाळाला बरंच नुकसान झालेलं आहे आणि मग त्या नुकसान भरपाईचा फायदा झाला पाहिजे ना, त्यांचा नुकसान भरपाई झाली पाहिजे त्याचे, कारण ते मानवी दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरतं. म्हणजे काय नियम आणि मानवता तर इथं महत्त्वाची ठरते पहा. त्याच्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता का असं म्हणणार का नियमात बसत नाही जावा घरला असं म्हणणार का तुम्ही, पाय खूप महत्त्वाचं ठरतं त्याच्यामध्ये. पुढची केस स्टडी आहे पहा नैतिक मूल्य आणि हिताच्या संबंधित, म्हणजे उदाहरणामध्ये तुम्ही फायद्यासाठी नैतिक मूल्य कसे वापरता, फायद्यासाठी तुमचे नैतिक मूल्याला डावरता कमी लेखता का हे विचार केला जातो. जसं की तुम्ही तिथं पाहिलं पहा त्याच्यामध्ये की ते काय म्हणतं, म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे तो अपघात झाल्यानंतर काय आहे तर कायदा एकीकडे आहे आणि त्याचा संबंध एकीकडे आहे, म्हणजे तुमच्या फायद्यासाठी तुम्ही खोटं बोलणार का हा प्रश्न तिथं निर्माण होतो. मग त्याच्यातून त्यांना कळतं म्हणजे वाचणाऱ्याला की तुम्ही कसे आहात. पुढची केस स्टडी आहे पहा घटना आणि विश्लेषणात्मक एक दृष्टिकोन पाहायला मिळतो, म्हणजे घटना सांगितल्या त्याने की 6 मजली बिल्डिंग पडलेली आहे त्याच्यामुळे आणि ती काय बेकायदेशीर आहे, तर अशा घटना का घडतात. आता याच्यामध्ये विचारायचे त्यांना काय की तुमचा विश्लेषण करण्याचा कसा दृष्टिकोन आहे, तुम्ही कसं पाहता केस स्टडीकडे, म्हणजे जसे देशामध्ये जे प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे पाहण्याची नजर तुमची कशी आहे, घटनाचं कारणाची मीमांसा करता का नाही है ना, ते पाहता त्याच्यामध्ये तुमचा. आणि शेवटची केस स्टडी होते पहा त्याच्यामध्ये काय आहे की PO म्हणजे तुम्ही जे अधिकारी आहे त्याच्यामध्ये तर एक कायदा आहे पहा माहितीचा अधिकार, परंतु त्याचा योग्य वापर होत नाही, तर त्याचा योग्य वापर कसा होईल हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर ते प्रशासकीय गुण कळतात त्याच्यामध्ये है ना, म्हणजे तुम्ही कसे आहात नेमके कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, म्हणजे तुमची जी तुमच्याकडे पुढे समस्या दिलेली आहे त्याची कशी सॉल्व्ह करतात हे तुमच्या त्या उत्तरामधून कळतं. तर हे पाहत म्हणजे तुम्ही केस स्टडी जर नीट वाचली
आणि त्याच्यातला एक एक मुद्दा समजून घेतला तर तुम्हाला बऱ्याच वेळा पाहायला भेटते की त्याच्यामधून तुम्ही कोणत्या प्रकारची व्यक्ती आहात हे समजता, म्हणून ते पेपर तसा असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं माझं म्हणणं काय की दर पेपरचं तुम्ही विश्लेषण करा, शेवटी असं पेजवर लिहा. ओके, तर म्हणजे त्यासाठी तुमचा व्यवस्थित फायदा होईल. मी 2015, 14, 15, 16 याच्यामध्ये लिहिलं नव्हतं असं, तर याबरीच तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे. पहा, तुम्ही असं शेवटी एक पेजवर विश्लेषण करू शकता की ज्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट अंडरस्टँडिंग होती की अरे यार असे प्रश्न विचारतात, है ना. कळलं ना तुम्हाला? ओके, बस झालं. आता आता जास्त कशाला बोलत बसायचं पहा, है ना. पुढच्या वेळेस पुढे आणखी काहीतरी बडबड करूया. 2018चा पेपर पाहूया पुढच्या वेळेस. तोपर्यंत मग तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.